हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर अक्का अण्णा काल शिर्डीला गेले होते. तर तुम्ही पाहू शकता त्यांनी काल नव्हते गेले का? आणलं आहे. काल नव्हते गेले, बुधवारी गेलतो. बुधवारी गेले होते ते, तर काल आले. तर त्यांनी प्रसाद वगैरे आणला होता, तर तेच ते अण्णा खात आहेत. तर तुम्ही पाहू शकता. बघा, हे शिर्डीचा लाडू आणि हे शनी शिंगणापूरचा नारळाचा प्रसाद आणि हे देवगडचा प्रसिद्ध पेढा. आणि येते वेळेस काय झालं, मला काहीतरी खावं वाटू लागले, नरड्याचा पुडा. आणि बाकी श्रेया तुम्हाला ही दाखवली. तर मशीन दाखवा मात्र. तर अक्का तुम्हाला सांगेल की तिने शिर्डीहून काय काय आणलं. तर काय काय आणलं अक्का तू? हे आपले मंत्राचं यंत्र आहे, म्हणजे मंत्रधारा. याच्यात किती हे येतो, किती मंत्र येतं? त्याच्यामध्ये 32 मंत्र येतं याच्यात, साईबाबाचे आणि राम कृष्ण सगळे असे. हे एक मंत्राचं हे आणलेलं आहे मशीन. आणि ही धुनी आहे. हे अगरबत्ती पुढे येतं, हे सुद्धा अगरबत्ती पुढे. कारण आता श्रावण महिना येत असल्यामुळं आम्ही दरवर्षी शिर्डीला गेलो का तिथूनच धूप अगरबत्ती हे एकदा स्टॉक आणत असतो. आणि हे सुद्धा एक मशीन आहे याची. याच्यावर कापूर ठेवायचा आणि हे इथून गरम होऊन याच्यामधून मग ते कापूर जळाला की छान असा सुवास येते त्याचा. हे बघा, हे प्रसाद आहे देवगडचा. हे प्रसाद आणला पेढा. हे आपले खरेदी बांगड्या, हे अष्टगंध, हे शनी शिंगणापूरचं यंत्र आपल्या दुकानाला लावायला. हे लावल्यावर असं म्हणतात की नजर लागत नाही. हे यंत्र, हे आमच्या दीदीसाठी हार. हे दीदीला हार आणले असे. हे हातात बांधायला गंडे आणले. ह्या मूर्त्या आणल्या साईबाबाच्या. पुन्हा हा लड्डू प्रसाद, साईबाबाचे शिर्डीचे हे प्रसाद. याच्यामध्ये 2-2 लाडू असते. तर आणि ही याची किंमत किती आहे? 30 रुपये. एका पाकिटची किंमत 30 रुपये. आणि त्याच्यामध्ये 2 लाडू. तर हे खराब होऊ नये म्हणून आम्ही आता लगेच पॅकिंग काढून एका डब्यामध्ये ठेवणार आहोत. नाही तर त्याला काय होते, जास्त दिवस टिकत नाही. पॅकिंग असल्यामुळं लगेच बुरशी आल्यासारखं होते. त्याच्यामुळं आम्ही आता ही पॅकिंग काढून एका डब्यात टाकणार आहेत. तर या प्रसाद खायला. तर अक्काने तुम्हाला सांगितलं की मी काय काय खरेदी केली शिर्डीहून येताना. आणि माझ्या मागं तुम्हाला थोडासा पसारा दिसत आहे, तेच तो आमचा काल रात्रीचा आहे. कारण उशिरा आले होते ते आणि सकाळी मग